तर आज आहे पारायणाचा दुसरा दिवस आणि इकडे वाजले आहेत 4:30 वाजले आहेत, कारण की आंघोळ वगैरे करता करता मला वेळच झाला. मग आता मला घराची स्वच्छता करायची आहे. कधीही आपण पोथी वाचण्याच्या आधी घर सर्व स्वच्छ करायचं. घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि पारायण म्हणलं तर साक्षात दत्तगुरु महाराज घरामध्ये येत असतात. त्यामुळे आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे, स्वच्छ झाडून घ्यायचं आहे घर, आणि त्यानंतर आपल्याला घर पुसूनही स्वच्छ घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला पूजेला बसायचं आहे. ही प्रोसेस मी तुम्हाला कधी व्हिडिओमध्ये दाखवत नाही, पण आज दाखवलेली आहे, कारण की ही माहिती तुम्हाला पाहिजे की पारायण करण्याच्या आधी, पारायणाला बसण्याच्या आधी आपल्याला स्वच्छ घर पुसून घ्यायचं आहे. मग इकडे घर वगैरे सर्व काही स्वच्छ पुसून घेतलं आणि जवळ थोडं पाणी पण ठेवत जावा आणि मग थोडंसं तेल वतलं दिव्यामध्ये, कारण की मग फुल तेल असेल ना तर मग कसं अखंड दिवा लावायचा आहे. आपल्याला 7 दिवस अखंड दिवा लावायचा आहे. आणि काल ठेवला होता मी प्रसादाला आंबा ठेवला होता, तर आज केळी ठेवली आहे मी. आहुनी काल केळी आणली होती आणि अगरबत्ती पण लावून घेतलेली आहे. कालचे सर्व काही हार वगैरे सर्व काही काढून घेणार आहे आणि आज नवीन हार आणि नवीन फुले सर्व काही ठेवून घेणार आहे. वस्त्रमाळ आपल्याला काढायची नाही. 7 दिवस वस्त्रमाळ तीच ठेवायची आहे. सर्व सामान तसंच ठेवायचं आहे. बाकी तुम्ही हार वगैरे घालू शकता. रोजच्या रोज तुम्ही नवीन हार घालू शकता. मी तर रोजच्या रोजच हार घालते छान असं, कारण की मग फुलं तसेच राहिले ना, कालचे फुलं राहिले ना, मग ते चांगलं नाही वाटत पारायणच्या काळामध्ये. मग सर्व फुलं पण व्यवस्थित असे ठेवून घेतले आणि सर्व घर स्वच्छ केल्यानंतर ना खरंच खूप छान वाटतं. पारायण आपल्याला पोथी वाचण्यासाठी खूप भारी वाटतं. आणि खरंच सांगते तुम्हाला, पहाटे उठून जेव्हा आपण, काही ताई महिला ज्या आहेत ना त्या करत असतील, सकाळी करत असतील, तर ज्यांना वेळ मिळत नाही, पण तुम्ही जेव्हा पहाटे पारायणाची सुरुवात करतात ना, ते एक वेगळंच आपलं, म्हणजे कसं असतं, आपल्या मनात सकारात्मकता ऊर्जा असते आणि कुठलेच वाईट विचार येत नाहीत. तर मी जेव्हा पण पहिल्यांदा एकदा मी केलं होतं ना, त्यावेळेस पण मी पहाटे उठूनच मी पारायणाला सुरुवात करायची. नाहीतर मुलांमुळं का नंतर मग लक्ष आपलं केंद्रित होत नाही, वाचताना लक्ष केंद्रित होत नाही. आणि इकडे मी पोथी वाचण्यासाठी पण घेतली आणि पोथी वगैरे वाचली. मग नंतर इकडे उंबरट्याची पण पूजा करून घेतली. हळद गोमूत्र लावायचंच आहे. 7 दिवस पारायण करताना आपल्याला हळद आणि गोमूत्राचं लेपन करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग छोटीशी अशी रांगोळी पण मोराची काढून घेतली. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी तुम्हाला सांगणार आहे की पारायण करताना कोणते नियम किंवा कोणत्या अटी असतात, तर नक्कीच व्हिडिओवर कंटिन्यू राहा. तर पारायण करते वेळेस आपल्याला आदल्या दिवशी 4 नैवेद्य बनवायचे आहेत. छोट्या छोट्या चपात्या बनवायच्या आहेत, गोल गोल नैवेद्य सारखे आपण जे बनवतात ते. आणि 3 आपल्याला कुत्र्यांना टाकायचे, 3 कुत्र्यांना टाकायचे आहेत. एकाच कुत्र्याला 3 टाकायचे नाही, 3 वेगवेगळ्या कुत्र्यांना 3 छोटे छोटे आपले नैवेद्य टाकायचे आहे. आणि 1 गाईला, कारण की दत्त महाराजाचे श्रवण असतात ते, तर त्यामुळे आपल्याला पारायणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे पारायण आपण शनिवारी करतो ना, तर शुक्रवारपासूनच आपल्याला नैवेद्य म्हणजे हे करावं लागतं कुत्र्यांना आणि 1 गाईला द्यावं लागतं. दुसरा नियम म्हटला तर कडक नियम आहे. ब्रह्मचर्या 7 दिवस आपल्याला पाळायची आहे आणि 7 दिवस आपल्याला चटईवर झोपायचं आहे. तर आपल्याला खाली गादीवर किंवा उशी वगैरे घेऊन नाही झोपायचं, चटईवर झोपायचं आहे 7 दिवस. आणि चौथा म्हटलं तर परान्न आपल्याला वर्ज्य आहे. परान्न बिलकुल खायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही, परान्न बिलकुल चालत नाही. पारायण, गुरुचरित्राचं पारायण करताना बाहेरचं काहीही खायचं नाही. आणि त्यासोबत घरामध्ये नॉनव्हेज वगैरे काहीच आणायचं नाही. त्या काळामध्ये बिलकुल दुसरे कुणी खात असेल तरी पण घरामध्ये आणायचं नाही. आणि 5वं म्हणजे कांदा लसूण वर्ज्य आहे. जेव्हा आपण पारायणाची सुरुवात करतो ना, आपण जेही खातो तर त्यामध्ये कांदा किंवा मग लसूण हे आपल्याला चालतच नाही. 7 दिवस आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. आणि 6वं म्हटलं तर आपण खोटं बोलायचं नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही. खोटं कधीच पारायण काळामध्ये खोटं बोलायचं नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. चांगली मनामध्ये ऊर्जा ठेवायची, सकारात्मक ऊर्जा ठेवायची.
आणि नक्कीच स्वामी आपल्याकडून आपल्याला जे काय आपल्या मनामध्ये इच्छा असेल ना, नक्कीच स्वामी पूर्ण करतात. 7 दिवसासाठी आपल्याला एकच धान्य निवडायचं आहे जेवणासाठी. म्हणजे जर तुम्ही भात खात असेल तर 7 दिवस भातच खावा. जर तुम्ही ज्वारीची भाकरी खात असाल तर फक्त 7 दिवस ज्वारीची भाकरीच खावा, किंवा मग गव्हाची चपाती खात असाल ना तर गव्हाची चपाती 7 दिवस खावी लागेल. आज भाकर, उद्या चपाती किंवा परवा भात, असं म्हणजे एकच धान्य आपल्याला जेवणामध्ये ठेवायचं आहे. आणि त्याचसोबत भाजीपाला कुठलाही चालतो, एक भाजीपाला तुम्ही निवडा आणि 7 दिवस एक धान्य. आणि एक दुसरी वेळ आहे जेव्हा मी गुरुचरित्र पारायण करत आहे आणि नक्कीच मला चांगला अनुभव आलेला आहे. खरंच सांगते मी, खूप चांगला अनुभव आलेला आहे. थोडे नियम आणि थोडे अटी आहेत, काही हरकत नाही. 7 दिवसासाठी आहे, खूप काही अवघड नाही. तर नक्कीच तुम्ही करू शकता. जर ज्यांना करायचं असेल ना तर त्यांनी नक्कीच एवढे नियम तर त्यांना पाळावेच लागतील. बाहेरचं खायचं नाही आणि काहीच खायचं नाही, बाहेर पाणी प्यायचं नाही, कोणाच्या घरीही जायचं नाही आणि आपल्या मुखातून वाईटही बोलायचं नाही. 7 दिवस आपल्याला स्वामींची गुरु महाराजांची मनापासून सेवा करायची आहे. फळ आपल्याला नक्कीच मिळणार. जीही तुमची इच्छापूर्ती असेल ना, नक्की तुमची इच्छा पूर्ण होणार. आणि या नियमन अटी आहेत. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. त्याचसोबत जर कोणाला मेंबरशिप पण घ्यायची असेल तर नक्की त्यांनी मेंबर होऊ शकता चॅनलचे. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.